भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो। यंदाच्या पराक्रम दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतल्या लाल किल्ला इथे इतिहास आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा बहुआयामी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील। हा उत्सव 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे। या उत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा समृद्ध वारसा मांडण्यात येईल। लाल किल्ल्यावर उभारण्यात आलेला रंगमंच आणि किल्ल्याच्या भिंतींवर इतिहास आणि कला यांच्या माध्यमातून शौर्य आणि बलिदानाची गाथा सादर करण्यात येणार आहे। यावेळी भारतीय राष्ट्रीय सेनेतील दिग्गजांचा सत्कारही करण्यात येईल। आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान भारत पर्व या कार्यक्रमाचाही शुभारंभ करतील। नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या पराक्रम गाथेत लाल किल्ल्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। लाल किल्ल्याच्या परिसरातच सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा वारसा मांडणारं संग्रहालय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये नेताजींच्या जन्मदिनी या संग्रहालयाचं उद्घाटन केलं होतं। 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो।